नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील अलवर जिल्ह्यामधून. अलवर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावात राहणारा प्रजापती नावाचा एक 40 वर्षीय व्यक्ती. हा प्रजापती सुरुवातीला तर चांगल्या प्रकारे राहत होता त्याच्या कुटुंबासोबत. 4 एकर शेती होती, त्याच्यामध्ये मेहनत मजुरी करायचा आणि त्या शेतामधून येणाऱ्या पैशावरती हा त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. पण पुढे चालून याला दारू पिण्याची एकदम वाईट सवय लागली. याच्यामुळे हा आता पूर्णपणे बिघडून गेलेला होता. एक वेळ अशी आली होती की हा व्यक्ती जेवणाशिवाय राहू शकत होता, पाण्याशिवाय राहू शकत होता, पण दारूशिवाय अजिबात राहू शकत नव्हता. 1 सेकंदसुद्धा याला दारू पिल्याशिवाय संडाससुद्धा येत नव्हती. एवढी बेकार याची शरीराची अवस्था झालेली होती. पुढे चालून याने खूप लोकांकडून उधारी घेतली होती. गावातल्या भरपूर लोकांना पैसे मागितले होते. आता लय दिवस झाल्यामुळे पैसे माघारी मागायला लागले. पैसा तर नव्हता, मेहनत करत नव्हता, मजुरी करत नव्हता आणि आता काम पण होणार नव्हतं याला. याच्यासाठी याने त्याच्या आईवडिलाची जी जमीन होती 4 एकर, त्यातली 4 एकरच्या 4 एकर जमीन विकून टाकली आणि राहिलेले पैसे देऊन टाकले. थोडेफार जे पैसे वाचले होते त्याच्यावरती त्याने पुन्हा दारू प्यायला सुरुवात केली. आता हा दारूच्या एवढा आदी गेला होता की काहीच समजत नव्हतं काय करतोय काय नाही. त्याच्या पाठीमागे एक पोरगी होती, त्याची एक पत्नी होती, पण त्यांच्यावरतीही त्याचं कसलंही लक्ष नव्हतं. जो थोडाफार जमीन विकून पैसा आला होता, याच पैशामधून हा दारू पिऊन भांडण व्हायचा. पण काही दिवसानंतर एक अशी घटना घडली, त्याच्यामुळे याचा मृत्यू झाला. रस्त्याने जात असताना दारूची बाटली खिशात ठेवताना पुढून एक ट्रक आली आणि याच्या अंगावरून गेली. संपला ही विषय. आता हा प्रजापती तर संपला होता, पण याच्या घरामध्ये एक 14 वर्षाची पोरगी होती स्वाती नावाची आणि याची पत्नी. याची पत्नी जी होती आजारी असायची कायम. हिची तब्येत खराब असायची. काहीतरी तिला आजार होता, त्याच्यामुळे त्याने काही बघितलं नव्हतं कधी. दवाखाना केला नाही, काय नाही, पैशापाण्यापायी. पण ही आजारी होती, हिला चालता येत नव्हतं, हालता येत नव्हतं. आता पूर्ण घराची जबाबदारी त्याच्या पोरीवरती आली होती. 14 वर्ष वय असलेली स्वाती. स्वाती त्यावेळेला शाळेमध्ये जात होती, पण आता काहीच शाळेमध्ये जाणार होती. आता पूर्ण घराची जबाबदारी असल्यामुळं या स्वातीने शाळेमध्ये जायचं सोडून आता मेहनत मजुरी करायला चालू केलं. गावातल्या ज्या श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांच्या रानामध्ये जे काय मिळेल ते काम करू लागली होती स्वाती. आणि मेहनत मजुरी करून येणाऱ्या पैशातून ही तिच्या आईसाठी गोळ्या औषधं घेऊन यायची, तिच्या घराचा खर्च चालवायची. असं किती दिवस चालणार होतं? मेहनत मजुरी करायला गेले की त्या रानाची लोकं, त्या रानातली मालकं हिच्याकडे वाईट नजरेने बघायची. त्याच्यामुळे या स्वातीला आता हे सहन होत नव्हतं. ती एक दिवशी आईला म्हणते की आई, विषय असा आहे की मी मेहनत करायला गेल्यानंतर त्या रानाचे मालक माझ्याकडे वाईट नजरेने बघतात. कधी-कधी माझी छेड पण काढतात. आता मला काही सहन होत नाही. तिची आई म्हणते की अरे बाळा, असंच असतं. ज्या वेळेला आपल्याकडे काही नसतं, ज्यावेळेला बाप मेहनत करत नाही, असंच आपल्याला वाऱ्यावरती सोडून जातो, त्यावेळेला ही अशीच घडते घटना. त्यावेळेला गरिबाला पूर्णपणे लोकं दाबून ठेवतात. तर मित्रांनो, माझं एवढंच म्हणणं आहे की आता ही अवस्था तुम्ही बघताय या स्वातीची, तशी तुमच्या भविष्यातल्या पिढीची अशी अवस्था होऊ नये म्हणून मेहनत मजुरी नक्की करा, मेहनत करा, कुठेही करा, पैसा कमवून ठेवा. या स्वातीची आई म्हणते की तू नको जाऊ बाळा, राहू दे, मी जाते कामाला. पण स्वाती तिला म्हणते की नाही, तुझी तब्येत चांगली नाही तर तू कशाला मेहनत करते, मी आहे ना, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मेहनत करते, तू नको टेन्शन घेऊ. आता शेतात तर जात नाही. माझी एक मैत्रीण आहे, तिची बहीण एका कंपनीमध्ये काम करते. तिथं काही जास्त काम नाही, प्लॅस्टिकची ग्लास बनवायचं काम आहे. पुढे चालून त्यातून चांगली इन्कम होईल. मला असं वाटतंय मला त्या ठिकाणी जायला पाहिजे. पण आता ही जर गेली, ज्या ठिकाणी हिला काम करायचं होतं 20 किलोमीटर अंतर होतं. गावापासून एका तालुक्याच्या ठिकाणी हे काम होतं. जाणं येणं रोज जाऊन येऊन सोपं नव्हतं. खर्च भरपूर होणार होता. त्यामुळे कंपनीची तिथं राहण्याची सोय होती. ही स्वाती तिच्या आईला म्हणते की मी तिथंच राहते. त्या ठिकाणी कंपनीच्या राहण्याची सोय आहे. जेवण पाणी चांगलं भेटतंय आणि 18,000 रुपये पगार भेटेल. त्यावेळेला तिची आई म्हणते, आता बघ तुझ्या हिशोबाने, मी तर काय सांगणार आहे. मी तुला नकार देऊन तर काय करणार आहे. तुझ्याशिवाय माझा आहेच कोण. तू पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आता तू तुझ्या हिशोबाने बघायला पाहिजे आहे. त्यावेळेला स्वतःच्या मनामध्ये येतं की आता मला काम केल्याशिवाय तर काही पर्याय नाही. त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधते, तिच्या बहिणीचा कॉन्टॅक्ट घेते, त्या ठिकाणी बोलायला होते. तिची मैत्रिणीची बहीण त्या ठिकाणी बघते काम. त्यावेळेला हिला बोलवण्यात येतं. ही स्वाती तिच्या आईचा निरोप घेऊन त्या कंपनीमध्ये पोहोचवते. त्या कंपनीमध्ये पोहोचल्यानंतर त्या स्वातीच्या मैत्रिणीची बहीण त्या ठिकाणीच होती. ती एकमेकीची भेट होते त्या ठिकाणी.
तिला रूमवरती घेऊन जाते. त्या ठिकाणी रूमवरती ती जी जागाची सोय केलेली होती त्या ठिकाणी राहू लागते. त्या स्वातीला काम वगैरे समजावून देण्यात येतं. स्वाती आता खुश होती. काम पण एवढं काय नव्हतं की जी प्लॅस्टिकची ग्लास बनतात ना त्यात काय वजन असते काय, ते फक्त बाजूला सरायचं होतं. बाजूला सरायचं, काढायचं, बाजूला सरायचं. जास्त कोणी नव्हतं. स्वातीच्या मैत्रिणीची बहीण, त्या पोरीचं नाव राधिका होतं आणि दुसरी स्वाती. आता या दोघीच त्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या होत्या. दोघी मेहनत मजुरी करायच्या, दिवसामागे दिवस जायचे. आता तिचा पहिला पगार झाल्यानंतर ती पटकन गावाला आली. आईसाठी तिने एक साडी आणली, चांगला कापडं. येताना घरासाठी बाजार वगैरे आणला. आईसाठी मिठाई वगैरे घेऊन आली होती. आई हे बघून खुश झाली. तिला आनंद होत होता की कशी माझी पोरगी एवढ्या कमी वयात माझ्या घराची जबाबदारी सांभाळते. तिला आनंद झाला. पोरीची प्रगती बघून भारी वाटलं. त्यावेळेला स्वाती तिच्या आईला म्हणते की हे बघ, आता अशा प्रकारेच आपल्या कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह होईल. 1-2 वर्ष मी तिथं मेहनत करेन, नंतर मी आपलं तुझ्यापाशी येऊन राहील. येणाऱ्या पैशातून आपण काहीतरी दुकान वगैरे चालू करू. यांचा प्लॅन चांगला होता, पण पुढे चालून स्वातीसोबत काय होणार आहे हिला अजिबात माहीत नव्हतं. ज्या वेळेला स्वातीची सुट्टी संपली त्यावेळेला ती पुन्हा फॅक्टरीमध्ये कामाला गेली. पण काही कारणास्तव ती फॅक्टरी बंद पडली. आता फॅक्टरी बंद पडल्यानंतर यांचं उत्पन्न येणं, 1 महिन्याचा पगार अडकलेला होता, हे सगळं तिथंच थांबलं. काही करणार, काही पर्याय नव्हता. त्या फॅक्टरीचा मालक जेलमध्ये गेलेला होता. पूर्णपणे कंगाल झाली स्वाती आणि तिची मैत्रिणीची बहीण राधिका ही पण तिथंच होती. आता या दोघी विचार करू लागले की काय करू शकतो आपण, काय करावं लागेल आपल्याला जेणेकरून आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करेल. सगळ्यात जास्त गरज होती या स्वातीला, कारण पूर्ण आईची जबाबदारी याच्यावरती होती. आई तर काही करू शकत नव्हती. स्वाती आता विचार करते, निर्धार करते की मी तर काय माघारी जाणार नाही. मी तर आईला खूप मोठी मोठी स्वप्न दाखवलीत. मला तर मेहनत करावीच लागणार आहे. त्याच्यासाठी ती दुसरीकडे काम शोधायला चालू करते. आता या दोघी मिळून काम शोधायला चालू करतात. त्या राधिकाला पण गरजच होती. राधिका पण शोधते काम, हे पण शोधते काम. आता पुढे चालून काही दिवसात यांना एका हॉटेलमध्ये कॅटरिंगचं काम भेटतं. त्या ठिकाणी जेवण वाढायचं, ग्राहक आले की त्यांना जेवण द्यायचं, हे त्यांना काम भेटतं. त्या ठिकाणी पगार 12,000च होता, पण राहणं खाणं जेवण सगळं मोफत होतं. त्यामुळे या दोघी त्या ठिकाणी कामाला लागतात. प्लॅस्टिकचा ग्लास बनवायच्या ठिकाणी काम करत होते त्यावेळेला दोघीच होत्या. दोघी मेहनत करायच्या, मजुरी करायच्या. त्यावेळेला खूप काम पडायचं, टेन्शन दोघीच्या डोक्याला. पण आता या ठिकाणी या हॉटेलमध्ये 10-15 लोकांचा स्टाफ होता. काही पोरं होती, काही वृद्ध व्यक्ती होत्या, काही महिला होत्या आणि या 5-6 पोरी होत्या. यांच्या पण काही त्या ठिकाणी मैत्रिणी बनल्या. त्यामुळे आता यांना काम एवढं काय नव्हतं. काम चुकारपणा करायला शिकल्या होत्या या दोघी, राधिका आणि ही स्वाती. जास्त कामच नसल्यामुळे आता या एन्जॉय करायच्या, थोडी मजा मस्ती करायची, सगळी करायची. तिथं असणाऱ्या स्टाफसोबत चांगली ओळख झाली होती. स्वातीला आता त्या ठिकाणी काम करत करत 1.5-2 वर्ष झाली होती. 14 वर्षाची स्वाती आता 16 वर्षाची झाली होती. या ठिकाणी ही वयात आलेली होती. हिच्या शरीरामध्ये पूर्णपणे बदल घडून येत होते. शरीर ज्या ठिकाणी मोठं व्हायचं त्या ठिकाणी मोठं होऊ लागलं होतं. तिच्या चेहऱ्याचा जो निखार आहे तो एकदम खुलून आला होता. त्याच्यामुळे त्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या स्टाफमध्ये काही पोरं होती. याच हॉटेलमध्ये काम करणारा 21 वर्षांचा अभिजित, याचीही नजर तिच्यावरती होती. पहिल्यापासून होती, पण आता जसे जसे या स्वातीच्या शरीरामध्ये बदल घडत होते तशी तशी याची नजर अजूनच गहिरी होत गेली होती. हा तिच्यावरती चांगलीच नजर ठेवून होता. याची इच्छा होती की हिच्यासोबत मैत्री करावी आणि तिच्यासोबत ते करावं जे की एका पोराला करू वाटतं. 21 वर्ष वय असलेला हा अभिजित चांगलाच रंगलेला होता या गोष्टीमध्ये. आता हा स्वातीला पटवण्यासाठी नवीन नवीन बहाणे करू लागला. कधी तिच्या कामामध्ये मदत करणे, कधी तिच्या पाठीमागे फिरणे, अशी ही पूर्ण घटना करू लागला. त्याच्यामुळे लवकरच कमी वयात असलेली ही पोरगी बालिश बुद्धीची होती. अजूनपर्यंत तिला काही जास्त अनुभव नव्हता. ही त्याच्या प्रेमामध्ये पडली. पुढे चालून हे दोघं चांगल्या प्रकारे फिरू लागले शहरामध्ये. इकडं जा तिकडं जा, फिरत फिरत दोघं आता रूमवरती पण जाऊ लागले. रूमवरती जाताना काहीच करणार होते, त्या ठिकाणी जे करायचं ते केलं. अभिजितनं तिच्या शरीरासोबत पूर्णपणे मजा मस्ती केली. अभिजितबद्दल बोलायचं झालं तर अभिजित त्याच्या गावामध्ये एक चांगल्या श्रीमंत व्यक्तीचा पोरगा होता. पण त्याच्या बापाशी काही वाद झाल्यामुळे तो या ठिकाणी कामाला आलेला होता. बापाकडे त्याच्या 20-25 एकर जमीन होती, त्यामध्ये ऊस होता, लाखो रुपयांचे उत्पन्न होते. हे सगळं त्याने स्वातीला सांगितलं होतं. स्वातीला हेही सांगितलं होतं की पुढे चालून मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे ती स्वातीही त्याच्यासोबत फिरायची, ते सगळं करायची जे की
पती पत्नीमध्ये होतं. तारीख होती 14 एप्रिल 2026ची. या तारखेला त्या स्वातीची आई तिला कॉल लावते, पण ती काय कॉल उचलत नाही. आणि तसंही भरपूर दिवस झालं स्वाती तिच्या आईसोबत कॉन्टॅक्टमध्ये नव्हती. याच्या अगोदर रोज काम केलं की नंतर तिच्या आईला कॉल करायची. परत काही दिवसांनी आठवड्यावरती आलं, पण कधी ना कधी ती घरी जायची 15 दिवसातून, महिन्यातून. पण आता 3-4 महिने झाले होते स्वाती घरी आलेली नव्हती. तिची आई तिला कॉल करण्याचा ट्राय करत होती, पण तिचा कॉल लागत नव्हता. आता एवढं सगळं घडतंय म्हटल्यानंतर तिच्या दुसऱ्या मैत्रिणीचा तिच्यापाशी नंबर होता. त्यावेळेला त्या स्वातीची आई तिला फोन लावते. ती आमची स्वाती तिथं आहे का? असेल तर नंबर दे किंवा फोन न करायला सांग मला. भरपूर दिवस झालं मला कॉल करेनाय. काय झालं काय विषय मला समजेनाय. त्यावेळेला तिची मैत्रीण अवाक होते आणि म्हणते की अहो आई, ती काही दिवसापूर्वी तिकडं निघालेली आहे. तुमच्याकडे पोहोचली नाही का? ती मला सांगत होती की आईपाशी चालली आणि तुमच्यासाठी तिने साडी पण घेतली होती. तुमच्यापाशी पोहोचली असेल म्हणून मी तिला कॉल केला नाही, तुम्हाला पण कॉल केला नाही. मला वाटलं की तुमच्यापाशी आई डिस्टर्ब करायला नको. आता हे सगळं ऐकल्यानंतर स्वातीची आई एकदम हैराण होते. डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. ती म्हणते की नाही, माझ्यापाशी तर नाही पोहोचली. मीच 2-3 महिने झाले तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. अगोदर तर आठवड्याला कॉल करायची, आठवड्याला भेटायला यायची, पण आता कसलीच येईना. कुठं आहे आता मला बघावं लागेल. स्वातीची जी मैत्रीण होती राधा, ती तिच्या आईला सल्ला देते की म्हणते जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची पोरगी हरवल्याची कंप्लेंट द्या. स्वातीची आई कशी तरी कोणाच्या तर सहाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. त्या ठिकाणी कंप्लेंट देते. फोटो वगैरे दिला जातो. त्या ठिकाणी पोलीस तत्परतेने या सगळ्या घटनेचा अंदाज घेऊ लागतात. केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू लागतात. आता ज्या ठिकाणी पहिल्यांदा काम करत होती प्लॅस्टिकच्या कारखान्यामध्ये, त्या ठिकाणी चौकशी केली जाते. त्या ठिकाणी पण नाही. पूर्ण बॅकग्राऊंड चेक केलं जातं, कशी होती, काय होती. एकदम चांगली होती पोरगी असं सांगितलं जातं. मग नंतर ज्या ठिकाणी जेवण वाढण्यासाठी कामाला होती त्या ठिकाणी जातात पोलिस. त्या ठिकाणी एक 10-15 लोकांचा स्टाफ होता. त्या ठिकाणी राधा मैत्रीण होती. सगळी तिथं पोलीस चौकशी करतात, काय झाला विषय, कसा असेल. त्यावेळेला पोलिसांना समजते की स्वाती तर 15-16 दिवसापूर्वीच काही पैसे घेऊन, जे की तिथे 1-1.5 लाख रुपये साचले होते, घराकडे निघालेली होती आणि तिने त्या ठिकाणाहून काम सोडलं होतं. ते सांगत होती की घरी जाऊन आईपाशी दुकान टाकणार आणि तिथंच राहणार असं म्हणत होती. त्यावेळेला ज्यावेळेला पोलीस हे ऐकतात त्यावेळेला त्यांचं तर काय डोकं चालत नाही. अचानक गायब झाली, कुठं झाली तर झाली. त्यावेळेला पोलीस विचारतात की इथं सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट कोणापाशी होता. त्यावेळेला राधा म्हणते की माझ्यासोबत राहत होती माझ्या रूममध्ये. त्यावेळेला पोलीस म्हणतात जरा या बाजूला. तिच्यासोबत थोडं बोलतात. त्यावेळेला त्यांना समजतं की ही जी स्वाती आहे एका तरुण पोराच्या प्रेमात पडलेली होती. काही दिवसापासून ती त्याच्यासोबतच फिरत होती आणि कधी-कधी तर त्याच्यासोबतच रात्र घालवायची. आता पोलिसांना हे तर कन्फर्म झालं होतं की या पोराचा काहीतरी याच्यामध्ये हात असेल नक्कीच. त्यावेळेला पोलीस या पोराचा शोध घेऊ लागतात. पण तो अभिजित जो आहे तोही गायब होता 10-15 दिवसापासून. पोलीस आता त्या अभिजितची डिटेल्स घेतात. पोलीस आता त्या अभिजितची डिटेल घेतात कंपनीमधून. त्याच्या गावचा ॲड्रेस वगैरे भेटतो. पोलीस त्याच्या गावामध्ये पोहोचतात. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याच्या घरी तो जेवण वगैरे करत होता. पोलीस त्याला पकडतात आणि चौकशीसाठी घेऊन येतात. आता तो अभिजित म्हणत होता की माझा काय दोष आहे, मला का उचललं, काय विषय काय समजेना. गावामध्ये त्याचा बाप मोठा जमीनदार होता, त्यामुळे पोलिसांवरती दबाव आणू लागला. पण पोलिसांनी ज्यावेळेला पूर्ण घडलेली घटना सांगितली त्याच्या घरचेही शांत बसले. आता अभिजितच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकली होती. त्याला वाटलं आता मी अडकलो आणि अभिजित पोलिसांच्या हातातून सुटून पळायचा प्रयत्न करू लागला. पण शेवटी पोलिसांचे हात खूपच लांब असते, त्याच्या हातातून कोणी सुटत नाही. अभिजितला पकडलं, बसवलं आणि 3rd डिग्री देऊन चौकशी चालू केली. त्यावेळेला अभिजितनं घडलेली पूर्ण घटना सांगितली. तर विषय असा झाला होता की ही जी स्वाती आहे ही काम करायची, मस्त मध्ये राहायची. पण जेव्हापासून याची आणि त्याची ओळख झाली होती या अभिजितने स्वातीला लग्नाचं लालच दिलं होतं. स्वाती विचार करायची की मी एकटी आहे, हा श्रीमंत व्यक्ती आहे, याच्यासोबत लग्न झालं तर माझं आयुष्य पूर्ण पुढचं चांगलं जाईल, माझ्या आईची मदत होईल, म्हणून ही त्याच्यावरती विश्वास ठेवून याच्यासोबत फिरायची, याच्यासोबत रूमवरती जायची. पण विषय असा झाला होता की याच्यासोबत रूमवरती जाऊन ही गर्भवती राहिली होती. आणि ज्या वेळेला ही स्वाती त्याला सांगते की असा असा विषय आहे, अभिजित पूर्णपणे हात काढून घेतो. अभिजितचं त्या ठिकाणी मन होतं की हिच्यासोबत फक्त टाईमपास करायचा आणि सोडून द्यायचं हिला. पण दुसरीकडे स्वाती पूर्ण स्वप्न रंगवून बसली होती.
आणि आता तर मटकं पण घेऊन फिरत होती स्वतःचं. आणि आता तर गर्भवती पण झाली होती. आता हिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. त्यावेळेला ही त्याच्या मागे लागली की लग्न कर, लग्न कर, नाहीतर मी पोलिसांमध्ये कंप्लेंट करेन. ज्यावेळेला अभिजितला या घटनेचं गांभीर्य कळलं, त्यावेळेला अभिजितने ठरवलं की आता हिचा काटा काढायचा. त्यावेळेला हा म्हटला की ठीक आहे, चल लग्न करू आपण. शेजारीच एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन लग्न करू. असं म्हणून तिला तिच्यासोबत पैसे घ्यायला लावले, तिची जेवढी काय सेविंग होती. कंपनीमध्ये सांगायला लावलं की मी काम सोडते. त्या ठिकाणी सांगून सगळ्यांची भेट घेऊन ती त्याच्यासोबत निघून गेली. अभिजित तिला एका रूमवरती घेऊन गेला. त्या ठिकाणी काही वेळ घालवला, रात्र घालवली आणि तिला तो म्हणतो की सकाळी आपण मंदिरामध्ये जाऊन लग्न. स्वाती त्याच्यावरती विश्वास ठेवून एकदम गाढ झोपी गेली. त्या ठिकाणी याने तिचं तोंड दाबून, गळा दाबून तिला संपवलं. ज्यावेळेला तिला संपवलं, तिची बॉडी एका पोत्यात भरून गावाबाहेर असलेल्या एका पुलाच्या खाली फेकून दिला, जो की निर्जन स्थळी होता. तिथं कोणी येत जात नव्हतं. याला असं वाटलं की कोण येणार जाणार नाही आणि हिच्या घरामध्ये पण कोण नाही जे की चौकशी करेल. त्यामुळे मी आता सुटलो. पण ही गुन्हा केल्यानंतर प्रत्येक गुन्हेगाराची अशी अपेक्षा असते की तो सुटेल, पण कधी सुटत नाही. गुन्हा कधी ना कधी बाहेर येतोच. आता याचाही गुन्हा बाहेर आला होता. पोलीस त्या ठिकाणी जातात, त्या पुलापाशी त्या ठिकाणी बघतात. पण पूर्णपणे ती बॉडी सडून गेलेली होती. वास येत होता. पण केस राहिलेले होते. कापडं तिचीच होती. तिच्या मैत्रिणीनं ओळखलं ही स्वातीच होती. पोलिसांनी या अभिजितला ताब्यात घेतलं. याच्यावरती कारवाई केली. भरपूर याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. कारण ती जरा कमी वयाची होती आणि याने जे केलं ते वाईट होतं. वरून याने संपवलं पण होतं. पुढे चालून याच्यावरती कारवाई होईलच. पण आता मला सांगा, याच्यामध्ये चूक आहे का नाही या स्वातीची? काय गरज होती का याच्या नादी लागायची? आपलं काम काय, आपण करतोय काय, हेच पोरींना कळत नाही की कोणाच्या नादी लागावं आणि कोणाच्या नाही. चांगल्या पोरं सोडून वाईट पोरांच्या नादी लागतात. शेवटी ज्याचं त्याचं नशीब असतं. पुढे चालून